हॅलो एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये अगेन आपण कॅपिटल बद्दल थोडक्यात डिस्कशन करणार आहोत. कॅपिटललाच आपण ओनर्स फंड असं म्हणतो. मग इव्हन सोल ट्रेडिंग कन्सर्न असेल, एकल व्यापारी संस्था असेल किंवा पार्टनरशिप फर्म असेल किंवा HUF असेल किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल किंवा जॉईंट स्टॉक कंपनी असेल, जे मेंबर्स आहेत किंवा ओनर्स आहेत, जे बिझनेसमध्ये फंड कॉन्ट्रीब्यूट करतात, पैसे देतात, त्याला ओनर्स फंड असं म्हणतो आपण. इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ कॅपिटल बद्दल काही इम्पॉर्टंट फीचर्स आहेत, काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितले होते. ते थोडं डिटेलमध्ये बघू आपण परत. बघा, फर्स्ट काय सांगितलं, an amount or in any kind contributed by owner into his her business organization, it is known as capital. हे आपण ऑलरेडी बघितलं होतं. Capital invested by owner into business is treated as liability of business. बघा, हे इम्पॉर्टंट आहे. Capital invested by owner into business is treated as liability of business. जेव्हा ओनर, मग तो सोल ट्रेडिंग कन्सर्न असेल किंवा पार्टनरशिप किंवा कोणत्याही प्रकारचा व्यवसाय असेल, जेव्हा ओनर त्याच्या बिझनेसमध्ये कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट करतो तेव्हा ती बिझनेसची लायबिलिटी ट्रीट केली जाते. लायबिलिटी म्हणजे देणी, जे पैसे बिझनेसला ओनरला रिटर्न करायचे आहेत. ठीक आहे. ओनर आणि बिझनेस हे दोन्हीही सेपरेट पर्सन्स आहेत. तुम्ही आधी शिकला असेल, ऍज पर बिझनेस एंटिटी कन्सेप्ट प्रमाणे त्यालाच आपण म्हणतो सेपरेट एंटिटी कन्सेप्ट. ठीक आहे. जे काही कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलं जातं ओनर कडून बिझनेसला, तर ती बिझनेसची लायबिलिटी आहे. ती अमाऊंट बिझनेसनी ओनरला काही पिरियड नंतर किंवा स्पेसिफिक इयर्स नंतर, किंवा असं म्हणू शकतो आपण, जेव्हा बिझनेस वाइंड अप होणार आहे, बंद होणार आहे, तेव्हा ते पैसे बिझनेसनी ओनरला रिटर्न द्यावे लागतात. त्यानंतर नेक्स्ट फीचर, कॅपिटल कॉन्ट्रीब्युटेड बाय ओनर इज नॉर्मली ऑफ टू टाइप्स. जे ओनर कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट करतो बिझनेसमध्ये ते नॉर्मली दोन टाईपचं असतं. एक फिक्स कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटल. नॉर्मली सांगितलं मी, फिक्स्ड कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटल. बघा, आता फिक्स्ड कॅपिटलचा अर्थ काय आहे किंवा कधी कॉन्ट्रीब्यूट केलं जातं. फिक्स्ड कॅपिटल इज इसेन्शियल फॉर इस्टॅब्लिशमेंट अँड एक्सपान्शन ऑफ बिझनेस. जेव्हा बिझनेस इस्टॅब्लिश करायचा असतो, इनिशियल स्टेजला सुरुवात करायची असते व्यवसाय, आणि जेव्हा बिझनेस तुम्हाला एक्सपांड करायचा आहे, बघा, व्यवसाय चालू करताना, स्टार्ट करताना तुम्हाला जे कॅपिटल रिक्वायर्ड असतं लार्ज स्केलमध्ये, मोठ्या प्रमाणात, त्याला फिक्स्ड कॅपिटल म्हणतो. त्याच्यासोबतच जेव्हा बिझनेस तुम्ही स्टार्ट करता आणि स्पेसिफिक इयर्स नंतर, विशिष्ट वर्षानंतर तुम्हाला तो बिझनेस एक्सपांड करायचा आहे, वाढवायचा आहे, तेव्हा पण तुम्हाला ज्या कॅपिटलची रिक्वायरमेंट असते त्याला फिक्स्ड कॅपिटल असं म्हणतात. ठीक आहे. त्याचा व्हॉल्यूम लार्ज असतो, मोठ्या प्रमाणात. सोबतच वर्किंग कॅपिटल इज इसेन्शियल फॉर वर्किंग डेली ऑपरेशन्स अँड ऍक्टिव्हिटीज. मग वर्किंग कॅपिटल कशासाठी लागतं? जे डेली ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज आहेत तुमच्या, म्हणजे दैनंदिन जे कार्य केले जातात व्यवसायामध्ये, त्यासाठी जे फंड रिक्वायर्ड आहे किंवा कॅपिटल रिक्वायर्ड आहे, त्याला वर्किंग कॅपिटल असं म्हणतात. आता कसं होतं लक्षात ठेवा, प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये फिक्स्ड कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटलची अमाऊंट कधी स्टेबल नसते, कॉन्स्टंट नसते, एकसारखी नसते, तर ती बदलत असते. कशावरून बदलते? बिझनेसचा व्हॉल्यूम काय आहे, आकारमान काय आहे, त्यानंतर कोणत्या टाईपची ऍक्टिव्हिटी तुम्ही परफॉर्म करता, कोणत्या प्रकारचा व्यवसाय तुम्ही करता. जर तुम्ही एक रिटेल शॉप रन करत असाल, किराणा मालाचं दुकान जर तुम्ही चालवत असाल, तर तिथे तुमचं वर्किंग कॅपिटल, फिक्स्ड कॅपिटलचे व्हॉल्यूम डिफरंट असणार आहे. आणि जर तुम्ही एक मिल्क डेअरी रन करत असाल, तर तिथे तुमचं फिक्स्ड कॅपिटल, वर्किंग कॅपिटलची अमाऊंट काय असणार आहे, डिफरंट असेल. ठीक आहे. नेक्स्ट, हे इम्पॉर्टंट आहे, फॅक्टर्स अफेक्टेड ऑन कॅपिटल अमाऊंट. जी कॅपिटल अमाऊंट तुम्ही कॉन्ट्रीब्यूट केलेली आहे. बघा, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, फिक्स्ड कॅपिटल, फिक्स्ड कॅपिटल अकाउंट आणि करंट कॅपिटल अकाउंट कधी प्रिपेअर करतात ते तर आपण परत कॅल्क्युलेशन मध्ये बघूच पुढे. पण आता आपण काय बघणार आहोत, फॅक्टर्स अफेक्टेड ऑन कॅपिटल अमाऊंट. फॅक्टर्स अफेक्टेड ऑन कॅपिटल अमाऊंट म्हणजे असे कोणकोणते फॅक्टर्स आहेत जे कॅपिटल अमाऊंटला अफेक्ट करतात. तुम्ही जी अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे बिझनेसमध्ये, ती बिझनेसची लायबिलिटी म्हणून ट्रीट होते, जी तुम्हाला स्पेसिफिक इयर्स नंतर कोण रिटर्न देणार आहे, बिझनेस. मग ती अमाऊंट कशामुळे चेंज होते, फ्लक्च्युएट होते, तर त्याचे रिझन्स आपल्याला दिलेले आहेत. बघा, फर्स्ट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल.
इंटरेस्ट ऑन कॅपिटल ते आपण प्रोव्हिजन मध्ये डिटेलमध्ये बघितलं आहे. जर तुम्ही पाहिलं नसेल तर याच्या आधीचं जे सेकंड लेक्चर आहे ते तुम्ही बघून घ्या. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल कोण कोणाला देतो बघा, ओनरनी जे अमाऊंट इन्व्हेस्ट केलेला आहे बिझनेसमध्ये, ओनरनी जे अमाऊंट बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे त्याच्यावर त्याला इंटरेस्ट दिलं जातं. ठीक आहे. हा, मग इंटरेस्ट कोण कोणाला देणार आहे बघा, बिझनेस ओनरला देणार आहे. कोणाला देणार आहे, बिझनेस ओनरला देणार आहे. मग ओनरचे जे कॅपिटल आहे बिझनेसमध्ये, ओनरनी जे अमाऊंट इन्व्हेस्ट केले बिझनेसमध्ये ती बाय डिफॉल्ट इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार बघा, कारण ओनरला अमाऊंट मिळणार आहे ना बिझनेस कडून, तेव्हा ती अमाऊंट काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. कॅपिटल अमाऊंट इन्क्रीज. सेकंड, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. ड्रॉइंगचे मिनिंग आपण ऑलरेडी बघितलंय का बघा, नसेल तर परत एकदा सांगतो मी, पुढे आहेच. ड्रॉइंग म्हणजे काय, ओनर जेव्हा पर्सनल यूज साठी बिझनेस मधून कॅश किंवा गुड्स विड्रॉ करतो पर्सनल यूज साठी, हा, तेव्हा त्याला ड्रॉइंग्स असे ट्रीट करतात. मग ड्रॉइंग्स म्हणजे ओनरनी जर कॅश किंवा कोणत्याही फॉर्म मध्ये बिझनेस मधून विड्रॉ केला असेल पर्सनल यूज साठी, तर ओनरला त्याच्यावर इंटरेस्ट द्यावा लागणार आहे. कोणाला, बिझनेसला. बरोबर आहे. मग जर ओनर बिझनेसला इंटरेस्ट देत असेल तर त्याची कॅपिटल अमाऊंट काय होणार आहे, डिक्रीज होणार. तू म्हणाल सर कॅपिटल अमाऊंट कशी डिक्रीज होते, कसं होतं, ओनर जरी डायरेक्टली पे करत नसेल तरी बिझनेस त्याच्या कॅपिटल अमाऊंट मधून तेवढे अमाऊंट काय करतं, डिडक्ट करतं. मग डिडक्ट केल्यामुळे त्याची जी कॅपिटल अमाऊंट आहे, बिझनेस जी अमाऊंट पे करणार ओनरला ती काय होते, डिक्रीज होते. त्यानंतर ऍडिशनल कॅपिटल, त्याला फर्दर कॅपिटल किंवा न्यू कॅपिटल म्हणतो. जेव्हा ओनर बिझनेस एक्सपांड करायचा असेल, वाढवायचा असेल, तेव्हा नवीन कॅपिटल देतो. न्यू कॅपिटल बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतो. जर ओनरने जर नवीन कॅपिटल बिझनेसमध्ये दिलं असेल तर काय होणार आहे बघा, त्याच्यामुळे बिझनेसमध्ये जे काही एक्झिस्टिंग कॅपिटल होतं आधीच ती अमाऊंट इन्क्रीज होणार. म्हणजे याचाच अर्थ बिझनेसची लायबिलिटी इन्क्रीज झाली आहे, म्हणजे अगेन कॅपिटल अमाऊंट काय होणार, इन्क्रीज होणार ना, कारण जी काही आधी अमाऊंट बिझनेसमध्ये होती ओनरची कॅपिटल, आता ऍडिशनल कॅपिटलमुळे ती इन्क्रीज झाली. त्यानंतर ड्रॉइंग, जसं मी आता सांगितलं तुम्हाला, ओनरनी काही अमाऊंट किंवा काही गुड्स विड्रॉ केले बिझनेसमधून, पर्पज काय आहे, पर्सनल यूज, वैयक्तिक कामासाठी विड्रॉ केले, तर त्याची जी कॅपिटल अमाऊंट आहे बिझनेसमध्ये ती काय होणार, डिक्रीज होणार आहे. बरोबर आहे. कारण बिझनेस काय करणार, ओनरनी जेवढे काही कॅश किंवा गुड्स विड्रॉ केलेत बिझनेसमधून तेवढे डिडक्ट करणार त्याच्यामधून, कारण ते बिझनेसला रिटर्न द्यायचे नाहीत ओनरला, कारण ऑलरेडी ओनरनी ते काय केलेले आहेत, विड्रॉ केलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट, प्रॉफिट. बघा, जी काही बिझनेस ऍक्टिव्हिटी रन केली जाते, जे काही कार्य केले जातं त्याच्यामध्ये जो काही प्रॉफिट अर्न होतो, जो काही नफा कमवला जातो, तो प्रॉफिट अल्टिमेटली कोणाला मिळतो, ओनरला मिळतो. बरोबर आहे का. मग तो प्रॉफिट ओनरला कोण देणार आहे, बिझनेस देणार आहे, अलॉंग विथ कॅपिटल अमाऊंट. त्यामुळे जेव्हा बिझनेसमध्ये प्रॉफिट होतो तेव्हा कॅपिटल अमाऊंट काय होते, इन्क्रीज होते. आणि ते जर तुम्ही बघितलं, जर बिझनेसमध्ये लॉस झाला तेव्हा कॅपिटल अमाऊंट काय होणार, डिक्रीज होणार. सर प्रॉफिट झाला तर कॅपिटल अमाऊंट इन्क्रीज होणार हे तर आम्हाला कळालं, तर लॉस झाल्यावर डिक्रीज का होणार बघा, जर तुमच्या बिझनेसमध्ये काही लॉसेस झाले, बघा तुमच्या बिझनेसमध्ये काही लॉसेस झाले तर ओनरला काय करावं लागणार आहे, त्यांनी जी अमाऊंट इन्व्हेस्ट केली होती त्याच्यामधून तो लॉस रिएम्बर्स करावा लागणार किंवा त्याला तो लॉस बिअर करावा लागणार आहे. बरोबर आहे का. मग जो काही बिझनेसमध्ये लॉस होईल तो लॉस त्याने जी अमाऊंट इन्व्हेस्ट केली होती बिझनेसमध्ये, कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलं होतं त्याच्यामधून त्याला तो बिअर करावा लागणार आहे. त्यामुळे जेव्हा बिझनेसमध्ये लॉसेस होतात तेव्हा कॅपिटल अमाऊंट काय होते, डिक्रीज होते. मग कोणताही लॉस असेल किंवा एक्सपेंडिचर असेल त्याच्यामुळे कॅपिटल अमाऊंट डिक्रीज होते. हा, आणि जर प्रॉफिट किंवा इन्कम झाला असेल तर कॅपिटल अमाऊंट इन्क्रीज होते. त्यानंतर कमिशन और सॅलरीज किंवा त्याला कोणतंही रेम्युनरेशन असं म्हणतो. हे प्रोव्हिजन जेव्हा आपण ॲग्रीमेंट करतो, पार्टनरशिप डीड करतो, तेव्हाच हे सर्व ठरवलं जातं. प्रॉफिट लॉस कसा डिस्ट्रीब्यूट करायचा हे आपण सेकंड लेक्चरमध्ये बघितलं. ज्या लोकांनी ते पाहिलं नसेल ते सेकंड लेक्चर तुम्ही बघून घ्या. कमिशन और सॅलरीज, समजा पार्टनरला काही कमिशन किंवा सॅलरी मिळणार असेल, कोण देणार आहे त्याला, बिझनेस देणार आहे. मग जर पार्टनरला कमिशन किंवा सॅलरी काही मिळणार असेल तर त्याच्यामुळे जी कॅपिटल अमाऊंट आहे ओनरची बिझनेसमध्ये ती काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. कारण ऑलरेडी काही अमाऊंट ओनरनी इन्व्हेस्ट केलेला आहे, प्लस त्याला आणखी ऍडिशनल सॅलरी किंवा कमिशन मिळणार आहे. त्यामुळे टोटल जी अमाऊंट बिझनेस ओनरला देणार आहे ती काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. त्यानंतर लायबिलिटी पेड बाय ओनर.
पार्टनर, जे काही ऑर्गनायझेशनचा फॉर्म असेल त्या पद्धतीने दिले जाईल. लायबिलिटी पेड बाय ओनर और पार्टनर. कॅपिटल, हा आता बघा, जेव्हा मोस्टली लायबिलिटी कोणाची असते, ओनरची पर्सनल नसते, बिझनेसची असते, बरोबर आहे. मग जर बिझनेसची लायबिलिटी जर ओनरनी पेड केली असेल, बघा लायबिलिटी कोणाची आहे, बिझनेसची, पेड कोणी केली आहे, ओनरनी. जर ओनरनी पेड केली असेल तर ती लायबिलिटीची अमाऊंट आहे तो ओनर कोणाकडून घेणार, बिझनेस कडून रिएम्बर्स करून घेणार आहे. नंतर कोणाकडून घेणार, बिझनेस कडून रिएम्बर्स करून घेणार आहे. याचाच अर्थ टेम्पररी पेड कोणी केली आहे, ओनरनी. हा, आणि त्याला ती अमाऊंट नंतर देणार आहे कोण, बिझनेस देणार आहे. म्हणजे याचाच अर्थ बिझनेस ओनरनी जर टेम्पररी अमाऊंट पे केली असेल, लायबिलिटी देऊन टाकली असेल, तर बिझनेस त्याला ती अमाऊंट देणार आहे. म्हणजे त्याचं जे काही कॅपिटल होतं त्याच्यात बिझनेस जी अमाऊंट लायबिलिटीची पेड करायची आहे ती ऍड करणार. म्हणजे कॅपिटल अमाऊंट म्हणजेच याचा अर्थ काय, बिझनेस कडून जी रिसिवेबल अमाऊंट आहे ओनरला जी रक्कम मिळणार आहे, अमाऊंट मिळणार आहे बिझनेस कडून, ते काय होणार, इन्क्रीज होणार का डिक्रीज, इन्क्रीज होणार आहे, कारण लायबिलिटीची पण पे केली. त्यानंतर ऍसेट्स टेकन बाय पार्टनर ओनर. जसं लायबिलिटी पे ऑफ केली होती तसं बिझनेसची ऍसेट पार्टनर किंवा ओनरनी घेतला असेल, समजा बिझनेसची ऍसेट पार्टनर किंवा ओनरनी घेतला असेल आणि त्यासोबत काही पैसेच दिले नाही आहेत बिझनेसला, तेव्हा बिझनेस काय करणार, जर एखाद्या ओनरनी बिझनेस मधून एखादी ऍसेट घेतली तर बिझनेस काय करणार आहे, जी कॅपिटल अमाऊंट ओनरला देणार होतं ती अमाऊंट या कॅपिटल मधून काय करणार, डिक्रीज करणार. का, कारण ऑलरेडी कॅपिटल कोण कोणाला देणार होतं, बिझनेस ओनरला रिटर्न, बिझनेस ओनरला, पण ओनरनी काही ऍसेट विड्रॉ केली आहे ना, मग ऍसेट विड्रॉ केली असेल तर बिझनेस काय करणार, ती जी काही टोटल अमाऊंट पेड करणार होते ओनरला त्याच्यामधून ते डिक्रीज करणार, हा लेस करतील. त्यानंतर इनसॉल्वंट ऑफ अदर पार्टनर, हे पार्टनरशिप केसमध्ये बघतोय आपण, इनसॉल्वंट ऑफ अदर पार्टनर. तसे खूप काही पॉईंट आहेत, ठराविक गोष्टी मी सांगितल्यात, कॅपिटल अमाऊंट कशी फ्लक्च्युएट होतीये, चेंज होती हे तुम्हाला कळण्यासाठी. इनसॉल्वंट ऑफ अदर पार्टनर, समजा ए बी सी असे 3 पार्टनर आहेत, त्यातला एक पार्टनर इनसॉल्वंट झाला, दिवाळखोर झाला. तर इनसॉल्वंटचं मिनिंग काय आहे, दिवाळखोर, ते आपण डिटेलमध्ये एका लेक्चरमध्ये बघूच. इनसॉल्वंट ऑफ अदर पार्टनर, एखादा पार्टनर जर इनसॉल्वंट दिवाळखोर झाला, एक्झाम्पल ए बी आणि सी हे 3 पार्टनर आहेत, त्यातला ए पार्टनर इनसॉल्वंट झाला, जो त्याचे जे काही लायबिलिटीज आहेत तो पे करू शकत नसेल, तर बी आणि सी हे रिमेनिंग पार्टनर्सला काय करावं लागणार आहे, बघा ए ची लायबिलिटी पे ऑफ करावी लागणार. म्हणजे याचाच अर्थ बिझनेस काय करेल, ए ची लायबिलिटीची जी अमाऊंट आहे, ए चे जे देणं आहे ते बी आणि सी च्या कॅपिटल मधून डिक्रीज करणार. म्हणजे अल्टिमेटली बी आणि सी चे कॅपिटल अमाऊंट काय होणार आहे, डिक्रीज होणार. ओके, काही स्पेसिफिक फॅक्टर्स मी सांगितलेत, आणखी खूप काही गोष्टी येतील पुढे, ते आपण डिस्कशन करूयाच नेक्स्ट लेक्चरमध्ये. त्यानंतर कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन अंडर डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे जसं आपण इनिशियली डिस्कशन केलं होतं, ऑर्गनायझेशनचे खूप टाइप्स आहेत. मग त्या ऑर्गनायझेशन टाइप्समध्ये कोण कोण कॅपिटल अमाऊंट कॉन्ट्रीब्यूट करतं, बघा. फर्स्ट, सोल ट्रेडिंग कन्सर्न, एकल व्यापारी संस्थेमध्ये एकच व्यक्ती असतो, तो एकच व्यक्ती कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट करतो. मग इथे कॅपिटल कॉन्ट्रीब्युशनचं जे काही व्हॉल्यूम आहे ते कसं असेल, बघा लो असणार आहे, कमी असेल. पार्टनरशिप मध्ये मिनिमम 2% आहेत, मॅक्झिमम 50% आहेत. इथे कोण कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट करणार आहे, ऑल पार्टनर्स. ऍज कम्पेअर टू सोल ट्रेडिंग कन्सर्न, इथे कॅपिटल कॉन्ट्रीब्युशनची अमाऊंट कशी असणार आहे, लार्ज असणार आहे. त्यानंतर एचयूएफ म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली बिझनेस, हिंदू अविभक्त कुटुंब संस्था व्यवसाय. त्याच्यामध्ये कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट कोण करणार आहे, बघा कर्ता अँड फॅमिली मेंबर्स. इथे एक्सटर्नल पर्सन, बाहेरचा म्हणजे कुटुंबा व्यतिरिक्त बाहेरचा कोणताही व्यक्ती याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकत नाही. आणि जर पार्टिसिपेट होऊ शकत नसेल तर कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन पण केलं जाणार नाही. त्यामुळे इथे फक्त कर्ता आणि फॅमिली मेंबर्स हेच कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत. त्यानंतर कोऑपरेटिव्ह सोसायटी सहकारी संस्था, याच्यामध्ये कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन कोण करतं, बघा मेंबर्स थ्रू इश्यू ऑफ शेअर्स. कारण कोऑपरेटिव्ह सोसायटीला, सहकारी संस्थेला काही प्रमाणात शेअर्स इश्यू करण्याचा राईट आहे. भाग विक्री करण्याचा अधिकार आहे, त्याच्या मार्फत ते कॅपिटल रेज करू शकतात, भांडवल निर्मिती करू शकतात. त्याच्याबद्दल आपण पुढे बोलूच. त्यानंतर लास्ट, जॉईंट स्टॉक कंपनी, संयुक्त भांडवली संस्था. तर जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये 2 टाइप्स येतात, प्रायव्हेट आणि पब्लिक. प्रायव्हेट कंपनीला शेअर्स इश्यू करण्याचा राईट नाही, तेव्हा प्रायव्हेट कंपनीमध्ये मिनिमम किती पर्सेंट रिक्वायर्ड आहे, 2, आणि मॅक्झिमम लिमिट किती आहे, 200. त्यामुळं
कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 200 या मेंबर्सनी जे कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे प्रायव्हेट कंपनीमध्ये ते त्यांची ओव्हरऑल कॅपिटल कॉन्ट्रीब्युशनची अमाऊंट होणार आहे. त्यानंतर पब्लिक लिमिटेड कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये मिनिमम किती पर्सन्स रिक्वायर्ड आहेत बघा. पब्लिक कंपनीमध्ये मिनिमम पर्सन्स 7 रिक्वायर्ड आहेत. मिनिमम किती पर्सन्स रिक्वायर्ड आहेत 7 आणि मॅक्झिमम अनलिमिटेड. त्यामुळे याच्यामध्ये पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये लार्ज अमाऊंट मध्ये कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट होतं कारण त्यांना राईट काय आहे, शेअर्स इश्यू करण्याचा राईट आहे. तोच प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला नाही. ठीक आहे, हे सगळे ऑर्गनायझेशन टाईप झाले. आता जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये कंपनीज ऍक्ट प्रमाणे एक नवीन ऑर्गनायझेशन आलेले किंवा दुसरा एक नवीन प्रकार आलेला आहे 1% कंपनी. ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये पुढे बोलूच. क्लिअर झालं का बघा हे लेक्चर. याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, कॅपिटल कशामुळे चेंज होतो, कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात, कोणत्या प्रकारच्या ऑर्गनायझेशन मध्ये कोण कोण कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट करतं. क्लिअर झालेलं आहे. ओके, थँक्यू.